रात्रीची वेळ आहे आणि आम्ही आलेलो आहोत गावाकडे. म्हणजे आज धीराच्या गॅरेजमध्ये लक्ष्मीपूजन आहे. आजचा वार गुरुवार आहे, आज पौर्णिमा पण आहे. जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितला, आज मी तुळशी विवाह केलेला आहे. तर घरामध्ये सगळं करण्याला थोडासा मला लेट झाला आणि इकडे यायला पण लेट झालेला होता. म्हणजे रात्रीचे 7:30 वाजलेले होते तेव्हा आम्ही गावाकडे पोहोचलो. आणि पूजा पण स्टार्ट झालेली आहे. म्हणजे गॅरेजमध्ये लक्ष्मीपूजन मांडलेले आहेत आणि ब्राह्मण देवता आता आलेले आहेत. म्हणजे लेट झालेलं आहे थोडासा यांना येता 8:15 वाजता पूजा होती, पण 9 वाजलेले आहेत कारण ब्राह्मण देवता यायला लेट केले. सगळी आम्ही मांडणी केली होती, पूजाची सगळी तयारी झालेली होती. तर पूजन झालेलं आहे. आता देवीला नैवेद्य दाखवलं आणि सगळ्यांना प्रसाद पण बाहेर देत आहेत. म्हणजे प्रसादामध्ये शिरा बनलेला आहे, खिचडी बनलेली आहे. म्हणजे खूप सारे आलेले आहेत. म्हणजे आज लास्ट दिवस आहे. म्हणजे आता दिवाळीपासून सगळ्यांच्या दुकानमध्ये गॅरेजमध्ये लक्ष्मीपूजन होतं. म्हणजे कसं आहे, आता सगळेजण आमुष्या दिवशीच करत नाही आहेत, जसा वेळ भेटत गेलं तसं. म्हणजे 15 दिवस हे पूजन केलं जातं. आज पौर्णिमा आहे तर आज लास्ट दिवस आहे पूजेचा. मग सगळेजण आलेले होते, सगळ्यांना खिचडीचा प्रसाद दिला. आम्ही जेवण केलं आणि रात्री घरी यायला आम्हाला 10:30 वाजलेले होते. म्हणजे पूजा झाली 9 वाजता. मग त्यानंतर प्रसाद वगैरे दिलं, थोडा वेळ बोलत बसलो, सगळ्यांचं जेवण खाणं झालं. मग घरी यायला रात्रीचे 10:30 वाजलेले होते. आल्यानंतर मी कुठलीच कामं आवरली नाही आहेत कारण थोडासा लेटही झालेला होता आणि आल्यानंतर मला कुठलीच कामं आवरायचं मन नव्हतं माझं. तर कालचा दिवस असा गेला. हा दुसरा दिवस आहे. सगळ्यांना शुभ दुपार म्हणेन. दुपारची वेळ आहे. म्हणजे मॉर्निंगपासून जी धावपळ होती ती तर होती, कालची थोडीफार कामं राहिली होती ती आवरली मी आतापर्यंत. आता ही दुपारची वेळ आहे, सगळ्या कामापासून फ्री झाले आणि मी आता पूजन उतरवत आहे. म्हणजे काल तुळशी विवाह झालेला आहे. सगळं मी थोडंफार डेकोरेशन केलं होतं, थोडीफार तयारी केलेली होती, तर सगळं मी आज उतरवत आहे. तर हे ऊसाचे धाटं म्हणजे एक मंडप मी सजवलेला होता, ते पण काढायचं आहे. म्हणजे इथं डुकरं खूप येतात आणि मागलच्या साईडला मी हे ऊसं ठेवलेले आहेत. समोर येत नव्हते सगळे, तर 3 मागलच्या साईडला आहेत म्हणजे भीतीच्या पलीकडे आणि 2 अलीकडे आहेत. मग ते डुकरं वडत आहेत तिकडून, म्हणून अगोदर मी ही पूजा उतरावत आहे. खूप सुंदर वाटत होतं, म्हणजे छान असं भरलेलं वाटत होतं. आता काढल्यानंतर परत सुनं वाटणार आहे आणि मला केव्हा तरी काढायचंच आहे. तरी पण त्या डुकराच्या त्रासामुळे मी अगोदर काढत आहे, खूप त्रास देतात. तर इकडं मी थोडेफार हे प्लास्टिकचे फुलं पण अशा पद्धतीने डेकोरेट केलेले होते, ते पण मी काढून त्या कवरमध्ये ठेवते. शिरून सगळं तोडून टाकलेलं आहे. तर जी तुटलेली फुलं होती एक जी वेगळे झालेली होते आहे ह्याच्यामधलं, ते मी अशा पद्धतीने इकडं कुंड्यावरती ठेवलेलं आहे. तुम्ही म्हणत होता की ते तू लावलेले झाडं दाखव, म्हणजे कुंड्यामध्ये जे झाडं लावलेले आहेस ते दाखव. तर हीच झाडं आहेत, मी जास्त नाही लावलेले. म्हणजे अगोदर खूप सारे कुंडे मी ठेवलेले होते, पण काही कुंडे त्यामधले फुटलेले आहेत, काही खाली पडले. म्हणजे ते मी कंपाऊंडवर ठेवलेले होते ना, तर शिरू ना शांत बसत नाही, सतत उड्या मारणं, पलीकडे जाणं अलीकडे ना त्याचं चालू असतं. त्यासंग ना ते कुंडे पण खाली पाडलेला आहे आणि ते फुटले आहेत खूप सारे कुंडे. मी भरपूर सारे झाडं लावून ठेवलेले होते, ते कुंडे फुटले. सगळं झाडाचं जे आहे ना शेरूनं पार करून टाकलेलं आहे, त्यामुळे एकही व्यवस्थित नाही, थोडेफारच आहेत. आता परत मी कुंडे घेणार आहे आणि यामध्ये भरपूर सारी अशी झाडं लावणार आहे. पण या दिवसामध्ये तितके झाडं व्यवस्थित येत नाही आहेत. तर पावसाळ्यामध्ये ठीक आहे, छान ग्रो करतात. म्हणजे या दिवसामध्ये थोडंसं सुकल्यासारखे होतात. आपण विकतही आणलं ते पण तितके व्यवस्थित लागत नाही आहेत, म्हणून मी जितके आहेत तितकेच ठेवलेले आहेत. आता मी पावसाळ्यामध्येच आणणार आहे आणखीन थोडेफार कुंडे आणि नवीन झाडं. तर सगळी मी पूजा उतरवलेली आहे, आणून आतमध्ये ठेवले. मी नंतर काढणार आहे सगळं, म्हणजे सगळं व्यवस्थित ठेवायचं आहे मला. आता मी किचनवरती ठेवलेलं आहे आणि जे कळशाचं पाणी होतं, जेही पूजेला मी पाणी घेतलेलं होतं, सगळं मी झाडांना ओतलेलं आहे. आणि अगोदर मी कपडे जे आहेत ना ते उन्हाला टाकत आहे. म्हणजे एक वेळा कपडे धुलेले सगळे उन्हाला पण टाकले, पण बाबा नंतर आहेत. म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणलेलं आहे की बाबा गेलेले आहेत मन्मथ स्वामीला आणि आज मॉर्निंगला आलेले आहेत. बाबा येण्या अगोदरच मी कपडे मशीनला लावले होते कारण लाईटच इकडे नक्की नसतं. नंतर बाबा आल्यानंतर आंघोळ वगैरे केले, जेवण झालं, मग नंतर त्यांचे कपडे तितके मी मशीनला लावलेले होते. तर ते कपडे धुवून झाले, उन्हाला टाकलेले आहेत. यांच्यासाठी टिफिन पॅक करून दिलं, दिनेश घेऊन गेलेला आहे. आता थोडेफार कपडे माझे हडकलेले होते, जे मॉर्निंगला मी धुवून टाकलेले होते, ते मी फोल्ड करून ठेवत आहे, साडी वगैरे. आणि जी बाकीची कामं आहेत आता इथून आवरायला सुरुवात करूया. म्हणजे लेट खूप झाला. म्हणजे आज दिवसभर ना नुसती धावपळ माझी झाली. कधीतरी एक दिवस कुठेतरी गेलो ना, आपली कामं सगळी जिथल्या तिथं पडतात. असं असतं आपल्या लेडीजचं की दिवसभर आपण आवरत राहतो म्हणून घर पूर्ण व्यवस्थित राहतं. एक दिवस ही कामं आपण आवरली नाही ना, दुसऱ्या दिवशी बघा तुम्ही सगळं असं होतं ना की एकही व्यवस्थित आपल्याला भेटत नाही आणि बघावं तिकडं पसारा असं वाटतो. म्हणून आपण वेळेत दिवसभर ही कामं आवरत असतो, हे ठीक आहे. घर व्यवस्थित राहतं आणि आपलं मन पण लागतं. म्हणजे आपली एकच इच्छा असते की आपलं घर छान स्वच्छ राहावं, बघावं तिकडं स्वच्छता असावी, कुठेही धूळ किंवा कचरा पसारा काही नसू नये. म्हणून आपण दिवसभर ही धावपळ करत असतो की आपलं घर छान स्वच्छ दिसावं. तर इकडे मी काय करत आहे, तर हे बॅडमिंटन आहे. दररोज दिनेश मॉर्निंगला बॅडमिंटन खेळायला जातो आणि हे बॅडमिंटनचं एक दांडा हालत आहे. म्हणजे जे त्याला रब्बल लावलेले आहे ते रब्बल निघत आहे. तर दिनेश तेच म्हणत होता की मग त्याचं रब्बल निघत आहे, ते व्यवस्थित हातात धरता येत नाही आहे. तर मी काय केलं, एक पेपर होतं माझ्याकडे. पेपर असं आहे ना, म्हणजे आपण एक प्लेट घेतला आणि त्या प्लेटाला हे पेपर लावलं तर खालच्या साईडला स्वतःहून फोल्ड होतं ते.
खूपच छान आहे. हे मी ऑनलाईन मागवलेलं होतं. म्हणजे जेव्हा गौरी आगमन झालेलं होतं तेव्हा आपण भरपूर साऱ्या रेसिपी बनवतो, जसं फराळीमध्ये बुंदीचा लाडू, करंजी हे सगळं बनवतो आणि ते आपल्याला देवीसमोर ठेवायचं असतं. मग उघडं ठेवू नये म्हणून मी काय केलं, हे पेपर मागवलेलं होतं. प्लेटाला मी वरच्या साईडला हे छान हे कवर करून घेतलं आणि खालच्या साईडला स्वतःहूनच ते दुमडून घेत होतं. म्हणजे वेगळं आपल्याला पॅक करण्याची गरज नाही, असं पेपर आहे हे. तर मी हेच पेपर आहे बॅडमिंटनच्या जे दांडा आहे ना, जे रब्बर निघालेलं आहे, तिथं मी छान गुंडाळलेलं आहे आणि व्यवस्थितच तिथं ते फोल्ड होऊन बसलेलं आहे. वेगळं मला त्याला काही लावण्याची किंवा चिटकवण्याची गरज पडलेली नाही आहे. तर अशा पद्धतीने दोन्हीही मी बॅडमिंटनला ते कवर जे आहे ना छान असं रॅप केलेलं आहे. आणि खूप सारे त्यामध्ये कॉक होते, ते पण त्यामध्ये ठेवलेत. म्हणजे 4-5 आहेत. एकदम मॉर्निंगला सगळी मुलं खेळायला जातात आणि खूप सारे त्याच्यामध्ये कॉक आहेत. परत ते बॅट पण होते. तर मी ते कवर रॅप करून परत व्यवस्थित ठेवलेलं आहे. आणि आता आलेले मी किचनमध्ये आणि हे जी पूजेचा पसारा मी आता आणून ठेवलेला आहे ते सगळं मला व्यवस्थित ठेवायचं आहे. म्हणजे फोटो मी इथं वरच्या साईडला ठेवते. मी लक्ष्मी मातेचा फोटो ठेवला होता, तर तेव्हा तुम्ही म्हणत होता की ताई इथं राधाकृष्णाची फोटो ठेवायची होती किंवा कृष्णाची मूर्ती ठेवली तरी पण चाललं असतं. तर कृष्णाची मूर्ती पण आहे, राधाकृष्णाची फोटो पण आहे, पण मी यामधलं काहीच ठेवलं नाही आहे. फक्त लक्ष्मी मातेची फोटो ठेवली आणि पूजा मांडणी मी केलेली होती, कारण मला त्या दिवशी घाई गडबडी पण खूप होती. मी जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये म्हणलेलं आहे, मला गावाकडे जायचं होतं. इतकी धावपळ माझी झालेली होती ना त्यावेळेत. जसं मला जमलं तशा पद्धतीने मी थोडंफार डेकोरेशन केलं आणि पूजा मांडणी केलेली होती आणि तुळशी विवाह मी संपन्न केला आणि गावाकडे जायला निघालो. तर दिनेश आलेला आहे, त्यावेळेस भाज्या पण घेऊन आलेला आहे आणि बघत आहे बॅडमिंटन मी कसं रॅप केलेलं आहे. म्हणजे ते पूर्ण निघत होतं त्याचं रबर, तर मी अशा पद्धतीने ते छान कवर केलेलं आहे. तर दिनेश तेच बघत आहे ती कशा पद्धतीने कवर झालेली, म्हणजे व्यवस्थित धरताच येत नव्हतं अगोदर, आता छान झालेलं आहे ते. तर सगळ्या भाज्या मी तशाच उचलून फ्रीजमध्ये ठेवल्या. कवरमधल्यासुद्धा मी काढलेल्या नव्हत्या, कारण मला नंतर भरपूर सारी कामं होती. स्वयंपाक बनवायचा होता आणि कुठलं काम करायचं मन नव्हतं. म्हणजे कितीही कामं असो, आपलं काम करायचं मन नसलं ना, आपण एकही काम आवरत नाही. तसंच झालेलं होतं. काल मी कुठलीच कामं आवरली नाही आहेत. हा दुसरा दिवस आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. तर सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत आणि यांच्यासाठी चहा बनलेला आहे. गेलेली गॅरेजला, म्हणजे आज रागे वगैरे बनवली नाही, फक्त चहा बनवलेला आहे आणि थोडासा पसारा झालेला आहे. अगोदर मी सगळा पसारा आवरून घेते, किचन काउंट स्वच्छ करून घेते. आणि आजचा वार रविवार आहे, तर सगळ्यांना हॅपी संडे. सगळ्यांसाठी हॅपी संडे असतो, आपल्यासाठी डबल ड्युटीचा दिवस असतो. आपल्याला कसली सुट्टी नसते, रविवार असो किंवा सोमवार असो, सगळे वार आपल्याला सेमच असतात. तर अगोदर मी किचन काउंट स्वच्छ करून घेत आहे आणि मगच स्वयंपाकाला सुरुवात करूया. तर आज मी भाजीमध्ये हरभऱ्याची भाजी बनवणार आहे. म्हणजे आता सगळीकडे भाजी आलेली आहे हरभऱ्याची, सगळ्यांच्या शेतामध्ये आहे. तर तुळशी विवाहासाठी मला हरभऱ्याची भाजी लागणार होती, तर दिनेशला मी आणायला सांगितलेली होती. तर खूप सारे घेऊन आलेलं आहे. तर मी पूजेला थोडीफार घेतली आणि बाकीची मी फ्रीजमध्ये उचलून ठेवलेली होती. तर आज मी हरभऱ्याची भाजी बनवणार आहे. तर चला आता फटाफट स्वयंपाकाला सुरुवात करूया. तर अगोदर मी इकडे भांडी काढून घेत आहे. कुकरकडे सगळं मी किचन काउंटच्या खालच्या कप्प्यात ठेवते. भांडी मोठे मोठे असतात, त्यामुळे ना रॅकमध्ये तर बसणार नाही आहेत, त्यासाठी थोडासा स्पेस जास्त लागतो. तर किचन काउंटच्या खालच्या कप्प्यामध्ये कढई असो, कुकर असो, सगळं मी तिथं ठेवते. व्यवस्थित पण राहतात आणि काही पडायची झडायची भीती पण नसते, कारण कुकर असं असतं ना, थोडंसंही निष्ठून पडलं की खराब होऊन जातं ते, म्हणून मी खालच्या साईडलाच ठेवून देते. तर अगोदर मी कुकरला डाळ लावत आहे. तर इकडे 1 ते 1.5 कप मी तुरीची डाळ घेतलेली आहे. स्वच्छ धुवून डाळीच्या डबल पाणी टाकून मी ठेवते, म्हणजे कुकरला शिट्या होत आहेत तोपर्यंत मी बाकीची कामं आवरून घेते. म्हणजे भाजी तयारी करायची आहे, त्यासाठी आपल्याला हिरवी मिरची पेस्ट लागणार आहे. तर हिरवी मिरची भाजून घ्यायची आहे, थोडीशी तयारी असते. तयारी झाल्यानंतर भाजी बनवायला जास्त वेळ लागणार नाही आहे. तिकडे मी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे, डाळीच्या डबल पाणी टाकलं आणि इकडे डाळ मी शिजत ठेवलेली आहे. तर कुकरला 2 शिट्या होतील तोपर्यंत मी सगळी कामं आवरून घेते. तर आणखीन देवपूजाही करायची आहे मला, पण अगोदर मी स्वयंपाक बनवून घेते. म्हणजे एक कामं आवरत आहे आजकाल मी, कारण दोन्ही कामं मी करत गेले तरी एकही काम माझं व्यवस्थित होत नाही. एक तर मी किचनची कामं पूर्ण करत आहे, नाहीतरी अगोदर मी देवपूजा करते. देवपूजेचं काम झालं तर मग किचनला सुरुवात करत आहे, कारण दोन्ही कामं एकत्र करायला गेलो नाही, एकही काम आपलं व्यवस्थित होत नाही आहे. नुसता गोंधळ आणि घाई गडबडच होत आहे, म्हणून मी अशा पद्धतीने आजकाल कामं आवरत आहे. तर टायमिंग बघितलं तुम्ही, मॉर्निंगचे 7 सव्वा 7 वाजत आहेत आता. तर इकडे मी डाळ तर लावलेली आहे कुकरला आणि थोडंसं चिंच इकडं मी पाण्यात टाकून शिजत ठेवते. म्हणजे पाण्याला एक उकळी आली की पूर्णपणे पल्प निघून येतो, तोपर्यंत या सगळ्या भाज्या मी धुवून ठेवते. तर काल दिनेशनं काय काय आणलं मी आणखीन सोडून पण बघितलेलं नाही आहे. तर आता सगळ्या भाज्या कवरमधनं काढते आणि स्वच्छ धुवून ठेवणार आहे. म्हणजे जेव्हाही भाज्या येतात मी निवडून स्वच्छ धुवूनच फ्रीजमध्ये ठेवते, म्हणजे 4-5 दिवस हे छान बनवून राहतात. आपण असंच कवर ठेवलं ना, भाज्या खूप लवकर खराब व्हायला लागतात. म्हणून आल्यानंतर अगोदर ह्या सगळ्या भाज्या काढून स्वच्छ धुवून ठेवणं, पूर्ण पाणी हळकल्यानंतर फ्रीजमध्ये लावून ठेवते. तर टमॅटो आणलेले, भेंडी आणलेली आहे, फुलगोबी आणलेली आहे, दुधी पण आणलेली आहे, कोथिंबीर आणलेली आहे.
तर कवरमधल्या सगळ्या भाज्या काढलेल्या आहेत. आता सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून घेऊया. तर कोथिंबीर ना खूप सारं यामध्ये गवतच आहे, तर कोथिंबीर निवडायला थोडासा वेळ जास्त लागणार आहे. एकदम बारीक काळी आहे त्या कोथिंबीरची आणि मध्ये गवतच खूप सारं आहे, म्हणजे दिनेशला समजलेलं नाही आहे, ते व्यवस्थित आणलेलं नाही आहे. तर पण काही नाही, आता ते सगळी भाजी मी निवडून ठेवणार आहे. तर इकडं अगोदर मी फुलगोबी धुवत आहे. फुलगोबीमध्ये किडे वगैरे असले ना तर थोडा वेळ गरम पाण्यात ठेवायचे, म्हणजे सगळे किडे निघून जातात. पण ही गोबी व्यवस्थित आहे, यामध्ये किडे वगैरे काही नाही आहेत. म्हणून मी गार पाण्यात धुवलेली आहे. आणि इकडे दुर्डी घेतलेली आहे, जी भाज्या धुवत आहे मी दुर्डीमध्ये टाकून ठेवत आहे, म्हणजे सगळं पाणी निचरा होत राहिले यामधलं. तर टॅमॅटो घेतलेले, तिथं सगळेच टॅमॅटो धुवून मी दुर्डीमध्ये ठेवून देते आणि एका कॉटनच्या कपड्यावरती सगळ्या भाज्या पसरवणार आहे, म्हणजे सगळं पाणी निचरा होत राहील. मग नंतर मी सगळ्या भाज्या कवरमध्ये घालून, म्हणजे जे जाळीचे कवर आहेत माझ्याकडे त्यामध्ये टाकून मी ठेवत असते. तर 4-8 दिवस भाज्याला काहीच होत नाही, व्यवस्थित बनून राहतात. तर इकडे सगळे टॅमॅटो मी धुवून फ्रीजमध्ये नाही दुर्डीमध्ये ठेवत आहे. लाकडी टोपलं घेतलेलं आहे. झालेल्या आहेत सगळ्या भाज्या धुवून. आता कोथिंबीर निवडून ठेवते, म्हणजे थोडासा वेळ त्यामध्ये मला जास्त लागणार आहे, कारण कोथिंबीरीमध्ये गवत खूप सारं आहे. तर एक त्याची जी काडी असते ना ते व्यवस्थित निवडून ठेवायची आहे. तर बघू शकता सगळ्या भाज्या मी धुवून दुरी ठेवले, जेही पाणी आहे निचरा होत राहील. नंतर मी एका कॉटनच्या कपड्यावरती पसरवणार आहे. तर अगोदर मी कोथिंबीर निवडून घेते आणि कुकरला पण 2 शिट्या झालेल्या आहेत. डाळ शिजलेली आहे परफेक्ट, पण वरणाची तयारी नंतर करणार आहे. अगोदर ही कोथिंबीरीचं काम करून घेते, म्हणजे कसं होतं ना भरपूर पसारा होत आहे इथं, म्हणून हे सगळी कामं व्यवस्थित झाले. फ्रीजमध्ये लावून ठेवले ना मी, पसारा कमी होतो, कारण किचन छोटी आहे, स्पेस कमी आहे. इथं थोडेसे असं खाली अशा पद्धतीने मी पसरावून ठेवलं ना जाता येत नाही, म्हणून मी अगोदर ही सगळी कामं आवरून घेत आहे. तर इकडे बघू शकता खूप सारं गवत आणि काड्याच निघालेली, कोथिंबीर थोडीच निघालेली आहे त्यामधली. तर असं सगळी कोथिंबीर निवडलेली आहे आणि मी डब्यामध्ये भरवून ठेवते. आणि जी अगोदरची कोथिंबीर आहे थोडीफार ते मी काढून घेतली आहे आता भाजीला घेण्यासाठी, आणि जी आता मी निवडलेली ताजी कोथिंबीर ते डब्यामध्ये मी परत भरून ठेवत आहे. तर अशा पद्धतीने आपण कोथिंबीर निवडून ठेवलेला, म्हणजे त्याचे बुडं ठेवायची नाही द्यायची कोथिंबीरीचे, तेव्हाच कोथिंबीर 8 दिवस अशी ताजी बनून राहते, अजिबात खराब होत नाही आहे. थोडीफार मी इकडं भाजीसाठी घेतलेली आहे. तर झालेलं आहे भाज्यांचं काम. आता मी भाजीची तयारी करून घेते. तर ही आहे हरभऱ्याची भाजी. तर ही भाजी थोडीशी मोठी आहे, म्हणजे फक्त शेंडेच खुडायचे असतात आपल्याला, आणि त्याची भाजी खूप छान टेस्टी बनते. पण दिनेशला समजलं नाही, तर थोडीशी मोठी म्हणजे खूप सारे त्यामध्ये जे आहेत ना काड्या लांब आहेत. तर भाजी अगोदर मी निवडून घेते, म्हणजे खूपच असे फांद्या आहेत, तर त्याचे फक्त शेंडेच घ्यायचे आहेत भाजीसाठी. आणि अगोदर इकडे मी हिरवी मिरची भाजत ठेवत आहे, म्हणजे या भाजीला आपल्याला हिरवी मिरची पेस्ट टाकायची आहे. लाल मिरची पावडर टाकली तर तितका टेस्ट छान येणार नाही भाजीमध्ये. तर हिरवी मिरचीमधले एकातले 2 भाग करून मी भाजत ठेवलेला आहे, म्हणजे छान भाजले जातील व्यवस्थित कमी वेळामध्ये. आपण तशीच लांब ठेवले तर थोडासा वेळ जास्त लागतो, म्हणून अशा पद्धतीने मी हिरवी मिरची भाजून घेते. आणि मॉर्निंगची वेळ कशी खूपच धावपळीची असते, यावेळी जितकं कमी वेळात आपण कामं आवरली तितकं ठीक आहे. नंतर वेगळी कामं आवरायला थोडासा वेळ आपल्याला जास्त भेटतो. तर व्हिडिओला तर सुरुवात झालेलीच आहे. तर एकच म्हणेन, व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा, कमेंट करूनही नक्की सांगा. तिकडे हिरवी मिरची तुकडे करून मी भाजत ठेवलेले आहेत. आणि ही हरभऱ्याची भाजी ना निवडून बारीक कट करून घ्यायची आहे, म्हणजे एकही यामध्ये एक लांब असे फांदे ठेवायचे नाहीत, एकदम बारीक अशी ही हरभऱ्याची भाजी आपल्याला चिरून घ्यायची आहे. तिकडे कुकरात डाळ पण शिजलेली आहे, तर मी डाळ एका वेगळ्या भांड्यात काढून घेते आणि याच कुकरमध्ये मी भात बनत ठेवते, म्हणजे संग ही कामं आपली होऊन जातात. आपण एक करत बसलो ना मॉर्निंगला खरंच खूप लेट होत आहे. आणि एकतर आता दिवस छोटा झालेला आहे, मॉर्निंगला ना कसा वेळ जातो अजिबात कळत नाही, म्हणजे एकतर दिवस लवकर निघत नाही, 6 वाजेपर्यंत उजेड पडत नाही आहे. मग 6च्या नंतर आपण एक कामं आवरायला गेलो तर 9 कसे वाजतात 10 कसे वाजतात ते पण कळणार नाही आहे. आणि ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत शाळा जाणारे वगैरे त्यांना खूप आवरून द्यायचं असतं, मग त्यांची तर गतीच आहे या दिवसामध्ये, म्हणजे हिवाळ्यामध्ये ना खरंच आपली खूपच धावपळ होते, कारण मॉर्निंगला सगळ्यांचं आवरून द्यायचं असतं. आणि एकतर थंडी खूप वाजते, दिवस लवकर निघत नाही आहे, मग त्यामध्ये 9 कसे वाजतात ते कळत नाही आपल्याला, असं होतं. तर इकडे मी डाळ एका भांड्यात काढून घेतलेली आहे आणि कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकून मी गरम करायला ठेवलेलं आहे. म्हणजे भाजी असो किंवा वरण असो कुठेही आपल्याला गार पाणी टाकायचं नाही, त्यानं भाजीला टेस्ट येत नाही, म्हणजे एकदम बेचव भाजी होते, म्हणून पाणी गरम करूनच ॲड करायचं आहे. तिकडे थोडंसं पाणी मी टाकून गरम करायला ठेवले कुकरमध्ये. तोपर्यंत मिरच्या पण इकडे मी परतून घेत आहे, म्हणजे आलट परत व्यवस्थित परतून घ्यायचं आणि शेवटला थोडंसं तेल टाकायचं, म्हणजे मिरच्या व्यवस्थित भाजल्या जातात. आणि इकडे संग डाळीमध्ये मी
मसाले पण टाकत आहे, जसं लाल मिरची पावडर, हळदी पावडर, चवीपुरतं मीठ टाकून डाळ घाटून ठेवूया. आणि इकडे मी चिंच टाकून पाणी पण गरम करून घेतलेलं आहे. पाणी व्यवस्थित गार झालेलं आहे. ते पाणी म्हणजे चिंच करून यामध्ये ॲड करायचे, म्हणजे सगळी वरणाची तयारी करून घेते. मग वरणाला फक्त तडका द्यायचा बाकी राहतो. आणि एक एक आपण हे स्वयंपाक बनवून घेऊन साईडला ठेवलं ना, पसारा कमी होतो. बघू शकता किती पसारा झालेला आहे किचनवरती. तर भाजी बनवल्याशिवाय हा पसारा हटणार नाही इथून, कारण सगळे मसाल्याचे डबे, सगळी भाजीची तयारी आहे. तर इकडं अगोदर मी वरण घाटून घेत आहे, म्हणजे डाळ घाटून घेत आहे. आणि इकडे संग हिरवी मिरची मी परतत आहे, म्हणजे संग भाजीची पण तयारी होत आहे. आणि ही हरभऱ्याची भाजी खूपच टेस्टी बनते. म्हणजे आता सगळ्यांच्या घरामध्ये जास्त प्रमाणात हिरव्या भाज्या बनत आहेत. म्हणजे मेथीची भाजी आणखीन आलेली नाही आहे, पण हरभऱ्याची भाजी आणि करड्याची भाजी या भाज्यांचं सीझन आहे. आणि खूप टेस्टी लागतात या भाज्या, आणि छान पण असतात, खाल्ल्या पाहिजे. हिरव्या भाज्या बघा, मेथीची भाजी असो किंवा हरभरा, करडा, पालक खूप छान असतं, केलं पाहिजे. पण आता हरभऱ्याची भाजी मार्केटमध्ये भेटते की नाही ते माहिती नाही आहे मला, पण सगळ्यांच्या शेतामध्ये मात्र ही भाजी आता भेटून जाते. गावाकडे तर दररोज ही भाजी बनवली जातात. एक दिवस करड्याची बनते, तर एक दुसऱ्या दिवशी हरभऱ्याची भाजी बनते. आणि दररोज बनवलं तरी पण बघा कंटाळा येणार नाही. खूपच छान टेस्टी भाजी बनवून तयार होते. तुम्ही चपातीसोबत खा किंवा भाकरीसोबत खा, खूप छान टेस्टी लागते. इकडं वरणाची मी पूर्ण तयारी करून घेतलेली आहे. त्याच कुकरमध्ये मी भात बनत ठेवणार आहे. पण त्या अगोदर मी इकडं हा पसारा आवरते, आणि पसारा असाच आवरणार नाही. अगोदर मी वरण बनवते आणि भाजी बनवते, तेव्हा कुठं हा पसारा आवरणार आहे. कारण आपण मसाल्याचे डबे हे डबे भरपूर आहेत तिथं, जे भाजीमध्ये लागणार आहेत. आता हे सगळे मसाले, तर इकडं मिरच्या भाजलेल्या आहेत, तर थोडंसं तेल टाकते मी. आणि गॅस बंद केलेला आहे, कारण लोखंडी तवाना जास्त वेळ गरम राहतो, तर मिरची व्यवस्थित भाजली जाते. तर तेल टाकलं आणि गॅस बंद करून मी थोडा वेळ ठेवलेला आहे परतून, म्हणजे एक वेळा परतून घेऊया. तर हरभऱ्याची भाजी मी कशा पद्धतीने बनवली नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा. आता यासोबत या व्हिडिओ इथं सेंड करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला अजिबात विसरू नका. तुमच्या एका लाईकमुळे मी खूप मोटिवेट होते, तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. बाय बाय, टेक केअर. सर्वांना श्री स्वामी समर्थ.